हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। आज आहे रविवार आणि आज आहे आषाढी एकादशी आणि तुम्हा सर्वांना आमच्याकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज रविवार आहे म्हणून आम्ही आलेले आहोत बाहेर फिरायला। तर कुठे आलेले आहोत ते आता मी तुम्हाला दाखवते। तर चला, व्हिडिओ स्किप करू नका, कंटिन्यू राहा व्हिडिओ मध्ये। चला आता मी तुम्हाला दाखवते। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग बोला ना, काय सारखे वागताय। आणि ह्यांना एवढी घाई लागली, नुसते धावत धावत नेत आहेत। हळू चाला ना जरा। आणि तुम्हाला सांगू, आज यांना सुट्टी आहे, संडे आहे, तर बाहेर फिरायला आलेले आहोत आम्ही। फ्रेंड्स, तर आज आम्ही आलेले आहोत भारतातल्या सर्वात मोठ्या फर्निचर शोरूममध्ये, म्हणजे आयकियामध्ये। तर आता मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जाणार आहे आणि दाखवणार आहे। मी पण फर्स्ट टाईम आलेली आहे इथे, तर खूप एक्सायटेड आहोत आम्ही बघायला आतमध्ये कसं आहे सगळं। खूप दिवसापासून इच्छा होती इकडे येण्याची, तर फायनली आज माझ्या मिस्टरांनी सकाळी अचानक सांगितलेलं आहे, सरप्राईज दिलेलं आहे आम्हाला की चला आपण जाऊया आयकियाला। तर चला आता मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जाते आयकियामध्ये। चला। तर फ्रेंड्स, आता आम्ही इथे आतमध्ये आलेले आहोत आणि इथे आहे बेसमेंट आहे हा। फ्रेंड्स, हा जो बेड आहे त्याची प्राइस आहे 20,000। सॉफ्ट आहे।
आहेत हे घेतलेले आहेत मी, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायला होतील यूज. आणि एक सेटची प्राईस आहे 99 रुपीज. आता आम्ही इथे फूड सेक्शनमध्ये आलेले आहोत, काहीतरी खाऊन घेतोय. फर्स्ट फ्लोअरलाच आहे फूड सेक्शन. तर आता बघूया इथे. आता हे घेतलं आहे ना, कूपन घेतलं आहे, सेल्फ सर्विस आहे. तर आता घेतो आम्ही काहीतरी खायला. प्लेट घेतलेली आहे आणि सेल्फ सर्विस आहे. आता यांनी काय घेतलेलं आहे मला माहीत नाही, मी खाली होती आणि हे सगळे पुढे आले होते.
आत्ता आमचं खाऊन झालेलं आहे आणि व्हेजच खाल्लेलं आहे आत्ता आम्ही, कारण आज आहे आषाढी एकादशी म्हणून आज आम्ही व्हेजच खाल्लेलं आहे. तर आता आम्ही चाललेले आहोत, अजून काय काय ते बघायचं. चला.
बाल्कनीमध्ये कसं ऑर्गनाईज करायला पाहिजे ते दाखवलेलं आहे आणि खूप सुंदर आहे बघा. तुम्हाला मी दाखवते आता. फ्रेंड्स, हा सेक्शन आहे तो पूर्ण घरामध्ये कसं ऑर्गनाईज करायला पाहिजे आपण आणि किचन हॉल यामध्ये कसं ऑर्गनायझेशन पाहिजे हे सगळं दाखवलेलं आहे इथे. फ्रेंड्स पूर्ण आयकिया आम्ही फिरलो आहे आत्ता आणि सेकंड फ्लोअर म्हणजे 2 फ्लोअरचा आहे, फर्स्ट आणि सेकंड फ्लोअर. तर दोन्ही फ्लोअर झालेले आहेत आमचे कंप्लीट आणि आता भरपूर दमलेले आहोत आम्ही. आणि इथे आता ग्राउंड फ्लोअरला आलेले आहोत आणि आता बसले मी, कारण खूप म्हणजे खूप दमायला झालेलं आहे.
तर फ्रेंड्स, आत्ता आम्ही पूर्ण आयकिया आमचं फिरून झालेलं आहे आणि आत्ता आम्ही आलेले आहोत इथे बेसमेंटला आलेले आहोत आणि बिलिंग पण करून झालेलं आहे आमचं, आम्ही जे काही घेतलेलं आहे त्याचं. आणि आयकियाला यायचं म्हणजे पूर्ण दिवस जातो आयकियामध्ये. 2 फ्लोअरचं आहे. फर्स्ट फ्लोअरला फूड सेक्शन आहे आणि तिथे तुम्हाला बरंच अजून व्हरायटी बघायला मिळतील, बेड, सोफा, कबट वगैरे. आणि सेकंड फ्लोअरला वॉर्डरोब्स वगैरे, ड्रेसिंग टेबल, बरंच काही बघायला मिळेल तुम्हाला. घरातल्या सगळ्या वस्तू बघायला मिळतील आणि आयकियाला यायचं म्हणजे पूर्ण दिवस काढावा लागणार तुम्हाला, हो की नाही. आम्ही इथे आलो होतो 11 वाजता आणि आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 8. पूर्ण दिवस गेलेला आहे आणि खूप कंटाळा आला, म्हणजे ॲक्च्युली दमायला झालं भरपूर. पूर्ण दिवस गेलेला आहे आमचा आयकियामध्ये आणि एवढं दमायला झालं, सगळे दमलेले आहोत ॲक्च्युली. आणि आता आम्ही झालेलं आहे, बिल वगैरे करून झालेलं आहे. आता सिऊडला जायचं आहे. हां चालेल, जाऊया. सिऊडला जायचं पण बसून राहणार मी, पण मला आता चालण्याची ताकदच नाही आहे माझ्या अंगात. एवढा कंटाळा आला बाप रे. पूर्ण म्हणजे दिवसभर आम्ही चालतोय. सेकंड फ्लोअर म्हणजे 2 फ्लोअरचा आहे पण एवढं मोठं आहे की ते बघता बघता अख्खा दिवस जातो निघून. आणि 11 वाजता 11-11:30 वाजता आम्ही इथे पोचलो आहे आणि आता रात्रीचे 8 वाजले, म्हणजे पूर्ण दिवसभर फिरतोय आम्ही. आणि आपण जे काही खायला घेतलेलं ते तुम्हाला आवडलं का? मला पण आवडलं ॲक्च्युली, पण जे काय चव असते ना आपली घरची ती चव नव्हती. त्यामध्ये जास्त करून टोमॅटो सॉस टाकला होता. तर होतं, ठीक होतं, हेल्दी होतं, त्यामध्ये सगळं प्रोटीन्स वगैरेचं होतं, पण खूप छान होतं. आणि इथलं सगळं व्हरायटी वगैरे खूप आवडल्यात मला. सगळं काय आपण जे आवडेल ते काय घेऊ शकत नाही, पण आपल्या बजेटमध्ये बसेल, आपल्याला जे आवडेल म्हणजे छोट्या मोठ्या वस्तू घरामध्ये लागणाऱ्या त्या आम्ही घेतलेल्या आहेत. म्हणजे फोटो फ्रेम, वॉशेबल जे कपडे असतात ते ठेवण्यासाठी स्टोरेज. आणखीन खाऊ नका तो ओरडेल तुम्हाला, मला पण द्या मग एक. आणि एवढी भूक लागली ना आता ॲक्च्युली, आता बाहेर जाऊन आम्ही काहीतरी खाणार आहोत. मला पण द्या अर्ध, मला चक्कर यायला लागले, अक्षरशः चक्कर. म्हणून आता एक थोडीशी कॅडबरी खाल्ली तर थोडंसं बरं वाटलेलं आहे. द्या, मला पण द्या. आणि खूप बरं वाटलं आयकियाला येऊन. खूप वर्षापासूनची इच्छा होती आयकियाला जायचं आणि आज हे अचानक बोललेत की चला आयकियाला जाऊ. आणि तुम्हाला खरं सांगू, 3 वर्ष हे आम्हाला कुठेच बाहेर घेऊन गेलेले नाही आहेत. म्हणजे आम्ही गेलो आहेत, सिऊडला वगैरे जातो, पण ते फक्त जाऊन येतो आम्ही, पण आम्ही असं बाहेर कुठेच फिरायला गेलो नाही. पण आज दिवसभर आम्ही गेलो होतो ना. कुठे? जेजुरीला गेलो होतो. रत्नागिरीला पण गेलो. हां, ते कुठे? असं काय मी सांगते, तिथे कुठे नेलं आहेत का? गणपतीपुळेला गेलो. किती वर्ष झाली त्या गोष्टीला? 2 वर्ष. गणपतीपुळेला गेलो होते, किती वर्ष झाले? 2 वर्ष झाली. नाही जास्त नाही खायचं. तर आज खूप बरं वाटलं आहे मला, म्हणजे फिरून काहीतरी चेंज वाटलं आहे. रोज नुसती घरातली कामं, घर. मी यांना बोलत असते, तुम्ही फक्त घरातली कामं आणि घरातलं करून बघा, मग कळेल तुम्हाला किती बोर होतं. ते म्हणतात त्यांना बाहेर जायचा कंटाळा येतो, पण मला घरामध्ये एवढं बोर होतं ना. आता ह्यांचा नंबर आलेला आहे, हे चाललेत बिल करायला, म्हणजे काय घेतलेलं आहे ते त्याचं बिलिंग करायला चाललेत. तर थँक्यू सो मच ह्यांना, ते आज आम्हाला आयकियाला घेऊन आलेत. खूप इच्छा होती, खूप दिवसांपासूनची इच्छा होती आयकियाला जायची, ती आज पूर्ण झालेली आहे. सगळं बघायला मिळालेलं आहे, कसं असतं आयकियामध्ये, कसं आहे आयकियामध्ये, कशा व्हरायटी आहेत हे सगळं बघायला मिळालेलं आहे. आणि आता ॲक्च्युली माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन झालेली आहे. मी याच्या पुढे व्हिडिओ करेन की नाही माहीत नाही. तर आता आम्ही घरी जायला आधी आम्ही काहीतरी खाणार आहोत आणि त्यानंतर मी सांगते यांना, मी जेवण बनवणार नाही आहे घरी जाऊन, कारण खूप दमले, मी सगळेच आम्ही दमलेले आहोत. मी काय जेवण बनवणार नाही, आता बाहेरनंच काहीतरी खाऊन जायचं असं मी त्यांना सांगते. ते खरं तर बोलतील घरी जाऊन जेवण बनव, पण नाही, आता माझ्याकडून शक्य नाही आहे. खूप दमली आहे मी.
आणि आता मी मोबाईल चार्जर घेऊन आलेली आहे घरून. तर माझा फोन आता बंद होणार आहे सो मी आता व्हिडिओ नाही करू शकत याच्या पुढे. तर चालू असेल फोन. मी आता चार्जिंगला लावायला जाते मोबाईल. मी ॲक्च्युली चार्जिंग पॉईंट कुठे आहे विचारायला गेलेली आणि ह्यांनी लगेच लावून टाकला माझ्या चार्जरवर मोबाईल. म्हणून मी तोपर्यंत म्हटलं व्हिडिओ करावा थोडासा.